श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या लोकांसाठी ही विनायक चतुर्थी केवळ एक सण नाही, तर नशिबाचा सर्वात मोठा फैसला करणारी रात्र ठरणार आहे. ब्रह्मांडात तयार होत असलेले भयानक ग्रहयोग तुमच्या आयुष्यात मोठा भूकंप आणू शकतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 जागा सांगणार आहे, जिथे चुकूनही पाऊल ठेवले तर तुम्हाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. पण घाबरू नका. जिथे धोका असतो तिथेच नियती आपली पत्ते बदलत असते. या व्हिडिओच्या शेवटी मी असे 2 शक्तिशाली महासंकेत दिले आहेत, जे तुमचे नशीब एका रात्रीत पालटून टाकतील आणि तुमच्या आयुष्यातील गरिबी व कर्जाचा डोंगर कायमचा दूर करतील. कुंभ राशीच्या जातकांनो, या विनायक चतुर्थीला तुमच्या कुंडलीत एक अशी रहस्यमय आणि अत्यंत तीव्र खळबळ माजली आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. तुमच्या राशीचा स्वामी कर्मदाता शनिदेव स्वतः अत्यंत कडक शिस्तीचा असताना आता त्यांच्यासोबत राहू आणि केतूची वक्रदृष्टी थेट तुमच्या राशीच्या मुख्य स्थानावर पडत आहे. हा साधासुद्धा ग्रहयोग नसून तो एक असा धोकादायक चक्रव्यूह आहे, जो तुम्हाला अचानक संकटात अडकू शकतो. तुमच्या कुंडलीतील ही ग्रहस्थिती केवळ तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करत नाही, तर तुमच्या भोवती एक नकारात्मकतेचे जाळे विणत आहे, ज्यामुळे तुम्हाला विनाकारण मनस्ताप आणि मानसिक अस्वस्थता जाणवू लागेल. या काळात तुमच्या भोवताली असे काही गुप्त शत्रू सक्रिय होण्याची शक्यता आहे, जे तुमच्या पाठीमागे तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी कारस्थाने रचत आहे. तुम्हाला जाणीव होणार नाही, पण तुमचेच जवळचे लोक तुमच्या निर्णयक्षमतेचा गैरफायदा घेऊन तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतील. शनी आणि राहूची ही युती एखाद्या भूकंपदृश्य स्थितीसारखी आहे. जसे भूकंपाची तीव्रता अचानक वाढते, तशीच तुमच्या आयुष्यातील संकटाची तीव्रता अचानक वाढू शकते. भावनेच्या भरात किंवा घाईघाईत घेतलेला तुमचा कोणताही छोटासा निर्णय तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक संकटात किंवा कायदेशीर कचाट्यात ढकलण्यासाठी पुरेशा ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ग्रहस्थितीमुळे तुमच्या नशिबाची साथ काही काळासाठी मंदवलेली असेल. अनेक वर्षापासून मिटलेली जुनी नको ती प्रकरणे किंवा जुने वाद पुन्हा एकदा डोकेवर काढतील, ज्यामुळे तुमच्या शांततेचा भंग होईल. या काळात प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक आणि सावधगिरीने टाकणे ही काळाची गरज आहे. तुम्ही काय करत आहात यापेक्षा तुम्ही कुठे पाऊल ठेवत आहात हे या विनायक चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणूनच ही वेळ सामान्य नसून एक अतिशय संवेदनशील वेळ आहे, जिथे तुमची एक चूक तुमच्या सुखाच्या दिवसावर पाणी फिरू शकते. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आता मी तुम्हाला अशा 3 धोकादायक ठिकाणाबद्दल सांगणार आहे, जिथे या विनायक चतुर्थीला तुम्हाला अजिबात पाऊल ठेवायचे नाही. यातील पहिली जागा म्हणजे कोणतीही निर्जन, सुनसान किंवा पडकी वास्तू. अशा ठिकाणी ब्रह्मांडात निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा अत्यंत तीव्र असते आणि सध्याच्या शनी-राहूच्या युतीमुळे तुमची राशी या ऊर्जेला अत्यंत संवेदनशील झाली आहे. अशा ठिकाणी गेल्यास तुमचे आरोग्य अचानक बिघडू शकते. विनाकारण भीती वाटणे किंवा प्रचंड मानसिक तणावाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे कोणत्याही जुन्या वाड्या वस्त्यापासून किंवा निर्जन ठिकाणापासून आजच्या दिवशी दूर राहणेच तुमच्या हिताचे ठरेल. दुसरी जागा जिथे तुम्हाला जाणे टाळायचे आहे, ती म्हणजे अशा लोकांचे घर किंवा परिसर, जिथे आधीपासूनच गंभीर वादविवाद, भांडणे किंवा कोर्ट कचेरीचे विषय सुरू आहेत. लक्षात घ्या, ग्रहाच्या या वक्रदृष्टीमुळे तुमची संवेदनशीलता वाढली आहे. तुम्ही नकळत जरी अशा ठिकाणी गेलात तर दुसऱ्याच्या वादात पडण्याची किंवा विनाकारण निष्कारण तुमच्यावर खोटे आरोप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या भोवती कायदेशीर कचाट्यात अडकण्याचे संकट निर्माण होत आहेत. म्हणूनच दुसऱ्याच्या वादात मध्यस्थी करणे किंवा अशा ठिकाणी उपस्थित राहणे तुमच्या प्रगतीच्या मार्गातील मोठा अडथळा ठरू शकते. सुरक्षित अंतर राखणे हे तुमच्यासाठी सर्वात मोठे रक्षण असेल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे पाण्याचे खोल स्रोत, जसे की नदी,
तलाव किंवा रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक असणारे रस्ते. आजच्या दिवशी तुमच्या कुंडलीत अपघात योग आणि नाहक धनहानी याचे संकेत अत्यंत प्रबळ आहेत. पाण्याच्या जवळ जाणे किंवा रात्रीच्या वेळी निष्काळजीपणे प्रवास करणे हे तुमच्यासाठी मोठे संकट ओढून घेऊ शकते, ज्यामुळे शारीरिक दुखापत किंवा वाहनाचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. तुमचे शत्रू टपून बसले आहेत की तुम्ही कुठे चूक करता आणि तुम्हाला आर्थिक संकटात लोटता. त्यामुळे आजच्या दिवशी प्रवास करणे शक्यतो टाळा आणि घराच्या सुरक्षित चौकटीत राहूनच बाप्पाचे नामस्मरण करा. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की हे सर्व ऐकून भीती वाटते, पण घाबरू नका. लक्षात ठेवा, आयुष्यातील ही ग्रहाचे भीषण सावट कायमस्वरूपी नाही. हा काळ केवळ एक तात्पुरती परीक्षा आहे, ज्यामुळे वादळ येण्यापूर्वी एक भयावह शांतता पसरते आणि त्यानंतर पुन्हा लख्ख सूर्यप्रकाश पडतो. अगदी तसेच हे ग्रहाचे सावट विनायक चतुर्थी संपताच तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर होणार आहे. तुमच्या नशिबाची जी चाके गेल्या कित्येक महिन्यापासून रखडली होती, ती बाप्पाच्या आशीर्वादाने अचानक अत्यंत वेगाने फिरू लागतील. त्यामुळे या कठीण काळात संयम राखणे ही तुमची सर्वात मोठी शक्ती ठरेल. या काळात तुमच्या मनावर असलेली मानसिक दडपण आणि सततचा तणाव एका झटक्यात गायब होण्याची प्रक्रिया सुरू होईल. अनेकदा आपण घाईघाईत निर्णय घेतो आणि स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतो. पण या चतुर्थीला तुम्हाला फक्त थांबा आणि बघा ही नीती वापरायची आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक, महत्त्वाचा निर्णय किंवा जुन्या वादावर पुन्हा चर्चा करणे हे या 2 दिवसासाठी पूर्णपणे थांबवा. तुमचा संयमच तुमच्यासाठी ढाल बनून काम करेल आणि तुम्हाला या नकारात्मकतेच्या लाटेतून सुरक्षितपणे बाहेर काढेल. बाप्पावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यात सुखाचे वारे वाहण्याची वेळ आता जवळ आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चतुर्थीचा हा पवित्र काळ ओसल्यानंतर तुमच्यासाठी प्रगतीचे नवे आणि अभूतपूर्व मार्ग खुले होणार आहेत. जे काम गेल्या अनेक दिवसापासून अडकले होते, ज्या कामात सातत्याने अपयश येत होते, त्यामध्ये आता तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. वाईट दिवसाचा अंत हा तुमच्या आयुष्यातील एका सुवर्ण काळाची सुरुवात ठरणार आहे. म्हणून या घडीला घाबरण्याऐवजी येणाऱ्या सुखाच्या दिवसाचे स्वागत करण्यासाठी मानसिक तयारी करा. संयम ठेवा आणि बाप्पाचे नामस्मरण करा आणि स्वतःला सिद्ध करा, कारण तुमच्या आयुष्यातील संघर्ष आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. आता वेळ आली आहे त्या आनंद्या बातमीची, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तर कुंभ राशीच्या जातकांनो, विनायक चतुर्थीचा हा पवित्र काळ ओसरल्यानंतर तुमच्या कुंडलीत 2 असे अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी महासंकेत मिळत आहेत, जे तुमचे नशीब एका रात्रीत पालटून टाकतील. पहिला महासंकेत म्हणजे अडकलेल्या धनाची अचानक प्राप्ती. जर तुमचे पैसे कुठेतरी दीर्घकाळापासून अडकले असतील, व्यवसायात सतत मोठे नुकसान होत असेल किंवा डोक्यावरचा कर्जाचा डोंगर वाढला असेल, तर बाप्पाच्या आशीर्वादाने धनलाभाचे असे गुप्त मार्ग मोकळे होतील, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आर्थिक व्यवहारातील तुमचे सर्व अंदाज आता अचूक ठरणार असून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू पुन्हा एकदा भक्कम होईल. दुसरा महासंकेत म्हणजे कामाच्या ठिकाणी अभूतपूर्व यश आणि कुटुंबातील दुःखाचा कायमचा अंत. गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात जे नाहक अडथळे येत होते, ते आता बाप्पाच्या कृपेने मुळासकट उपटून फेकले जातील. नोकरी करणाऱ्यांना अचानक मोठी पदोन्नती किंवा पगार वाढण्याची सुवर्ण संधी मिळेल. या व्यावसायिकांना एखादी अशी मोठी डील मिळेल जी तुमच्या व्यवसायाचे भविष्य कायमचे बदलून टाकेल. हे केवळ करिअरपुरते मर्यादित न राहता तुमच्या कौटुंबिक आयुष्यातही आनंदाची बहार घेऊन येईल. घरात पैशावर किंवा जमिनीवरून सुरू असलेली जुनी भांडणे आता कायमची मिटून कुटुंबात पुन्हा एकदा प्रेम आणि एकोपा निर्माण होईल. या संकेत प्राप्तीनंतर समाजात तुमचे नाव आणि मानसन्मान आणि प्रतिष्ठा
इतकी वाढेल की जे शत्रू तुमच्या अपयशाची वाट पाहत होते ते आता तुमचे यश पाहून स्वतःहून तुमच्यापासून दूर जातील. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता मागे पडला असून सुखाच्या आणि समृद्धीच्या दिवसाची ही अधिकृत सुरुवात आहे. त्यामुळे आता मनातील सर्व भीती काढून टाका. ज्या दारिद्र्याने किंवा पैशाच्या तणावाने तुम्हाला आजवर छळले त्याचा आता कायमचा अंत होणार आहे. बाप्पाचा तुमच्या सर्व अडचणी दूर करून तुमच्या जीवनात सोन्याचे दिवस आणत आहेत. त्यामुळे या मोठ्या धनलाभाचे आणि यशाचे स्वागत करण्यासाठी आता तुम्ही सज्ज व्हा. मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल की हा नशिबाचा कायापालट नक्की कसा होईल? तर कुंभ राशीच्या जातकांनो, हा आशीर्वाद पूर्णपणे आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी या विनायक चतुर्थीला तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहूचे सर्व नकारात्मक दोष नष्ट करून तुमच्या आयुष्यात आनंदाचे आणि समृद्धीचे वारे पुन्हा एकदा वाहण्यास मदत करेल. बाप्पाच्या असीम कृपेने या उपायामुळे तुमच्या मार्गातील सर्व विघ्ने एका क्षणात भस्मात होतील आणि यशाचे नवे दालन तुमच्यासाठी उघडले जाईल. हा उपाय अत्यंत सोपा आहे. विनायक चतुर्थीच्या शुभ दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ व्हा आणि गणपती बाप्पाच्या समोर जाऊन त्यांना 21 दुर्वाची जोडी आणि एक लाल फूल रंगाचे श्रद्धेने अर्पण करा. त्यानंतर आपल्या हातातील मोबाईल बाजूला ठेवून पूर्ण एकाग्रतेने आणि भक्तिभावाने ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जप करा. हे करत असताना मनात फक्त एकच ध्येय ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आता बाप्पा दूर करत आहेत. हा उपाय केवळ एक विधी नसून तुमच्या आणि बाप्पाच्या दरम्यानचा एक अदृश्य दुवा आहे, जो तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडेल. शेवटी माझी एक कळकळीची विनंती आहे. जर तुम्हाला बाप्पाचा हा मोलाचा इशारा आणि हे शुभ संकेत मनापासून पटले असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असे नक्की लिहा, कारण तुमच्या एका शब्दाने तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आणि हो, रोजचे राशी भविष्य सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून बाप्पाचा कोणताही आशीर्वाद तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन नवीन सुवर्ण काळाची सुरुवात करूया.